आणि हेतू पाहिल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी कळतात. त्यांनी वडील सांगितल्या. यादीचं बल कळतं, अंश कल्पना कळते, हेतूंचं प्रमाण कळतं, स्वातंत्र्य कळतं, पारतंत्र्य कळतं आणि चिकित्सेची दिशा कळते. चिकित्सेची दिशा रोगाच्या नावावर अवलंबून नाही. चिकित्सेची दिशा हेतूंवर अवलंबून. चिकित्सा स्वतंत्र आणि परतंत्रांची जरी केली तरी ती हेतू विपरीत पहिल्यांदा करावी लागते. आणि दोष शांत झाले की विकार आपोआप बरे होतात, हा नियम आहे. आणि म्हणून निदान म्हणजे हेतू ते कळले की इतक्या गोष्टी कळतात आणि म्हणून ते कळले पाहिजे. आणि मग आता निदान म्हणजे काय ते आपण पाहिलं की कुठलंही स्वस्त हितकर द्रव्य सुद्धा विधिविरहित घेतलं की ते जारी करायचं. या विधिविरहिताला खूप मोठी व्याप्ती, ती आत्ता बघायची नाही आपल्याला. पाण्याचे विधी वेगळे आहेत, झोपण्याचे विधी वेगळे आहेत, व्यायामाचे वेगळे विधी आहेत, दुधाचे विधी सांगितले आहेत. दूध घ्यायचं तर सिद्ध करूनच घ्यायचं किंवा उकळूनच घ्यायचं, हा नियम आहे. क्षीर हे अभिषेक आहे. पाणी अभिषेक आहे. मग पाणी घेताना संस्कार करूनच घ्यायचे. उन्हाळा सोडला तर अभिषेकाला संस्कार करायचे. उन्हाळ्यात शुद्ध करून घ्यायचं. कचरा असतो, मळ असतो, पण ते अनभिषेक असतं एवढं तर पुष्कळ. तसंच दूध मग कसे असू दे आपल्या डोळ्यात सृष्टी आल्या मग ते अनादेशित करून घ्यायचं. मग त्यात पाणी टाकून उकळून त्याची पद्धती दिली आहे. 4 पट पाणी टाका, 8 पट पाणी टाका, त्यात औषधं टाका. पय अभिष्यंदी गुरु आमम पयोभिष्यंदी गुरु आमम युक्त्या श्रुतम अन्यथा. जी युक्तीने श्रुत केलं आहे ते अनभिष्यंदी आहे. बोलत आहे पय अनभिष्यंदी पयोभिष्यंदी गुरु आमम. काय वाक्य चुकलं का? पयोभिष्यंदी गुरु आमम द्रवद्रव्य विज्ञानी. पेज नंबर 70 श्लोक नंबर 28. पयो अभिषंदी गुरु आमम युक्त्या श्रुतम अतो अन्यथा भवेद गर्यो अतिश्रुतम धारोष्णम अमृतोपम. 70 ना? क्रमांक पयोभिष्यंदी गुरु पयो अभिष्यंदी गुरुवामम. स्वभावतः पय मग ते गायचं असलं तरी अभिष्यंदी गुरु आणि आम आहे. आम आहे ते अभिष्यंदी आहे, गुरु आहे. युक्त्याश्रुतम विपरीत आहे. मग युक्त्याश्रुतम कसं करायचं ते त्यांनी सांगितलं पुढे. युक्त्याश्रुतम नाही दिलं. अर्धोदकम क्षीरशिष्टम आमम लघुतरम श्रुतम. अर्ध पाणी टाकायचं त्यात आणि मग ते दुग्ध शिष्ट ठेवलं इतकं उकळायचं. म्हणजे प्रत्येकाचे विधी वेगळे आहेत. भाज्या खायच्या, भाज्यांचा विधी वेगळा आहे. भाज्या सगळ्या ग्राम्य असल्यामुळे त्या शेतात पिकवल्या जातात, परसात पिकवल्या जातात. म्हणून त्या सगळ्या त्याच्या विधी आहे खाण्याचा. स्विन्नम निष्पीडित रसम स्नेहाद्यम नातिदोषणम. जे स्विन्न केले, निष्पीडित केले, स्नेहाद्य केले ते नातिदोषण आहे.
कारण ते ग्राम्य आहे. या पद्धतीने आता भात तांदूळ खायचा आहे. जर तुम्हाला तांदूळ लघु नाही मिळाला, अनदेशनीय तांदूळ नाही मिळाला आणि पेशंटला द्यायचा आहे, सामान्य माणसाला द्यायचं असेल तर तो प्रसूत दोनदा किंवा तीनदा पाणी काढून रोग्याला द्यायचं. ज्वरात प्रसूत आणि सामान्य माणसाला स्निग्धम, सुस्विन्नम, प्रसृतम असं द्यायचं. भ्रुष्ट, प्रसृत आणि उष्ण द्यायचं. आणि रोग्याला देताना, अवपाचनांतर देताना तो भ्रुष्ट, सिद्ध, प्रसूत हा लघुच्या ओळखा. हे विधी आहे, प्रत्येकाची विधी आहे. असा विधियुक्त जर दिला तर तो व्याधीकर नाही. प्रत्येकाची विधी आहे, प्रत्येकाची विधी आहे. मग विधियुक्त आहार घेतला तर तो व्याधीकर नाही आहे. जसं तुम्हाला दही कधीतरी खायचं आहे, त्याचा विधी सांगितलाय. ज्याला नाईलाजाने कुठे गावाला गेला आणि दही एकदम खावं लागलं तर त्याला माहीत पाहिजे की दही खायचं असेल तर मला नाईलाजाने खायचं असेल, दुसरं मिळतच नाही. तर मग काय करायचं? नचा ना मलकम, आमलकी टाकल्याशिवाय खायचं नाही. नचा ना मलकम, नचा ना मलकम नापी नित्यम दो मन्नवता, नाबुद्ध शुकम ना क्षौद्रम, न अमुद्ध शुकम. मुगाचं सूप अशिवाय खायचं नाही, त्याला बोलीला मूग द्यायचे. ना बुद्ध शुकम ना क्षौद्रम, मध टाकल्याशिवाय खायचं नाही. नचा ना मलकम ना पी. आणि त्यात पुन्हा शर्करा आणि घृत असं खायचं. म्हणजे माता जर मोठी असेल एखाद्या दिवशी तर एवढं करून खायचं. असा प्रत्येकाचा विधी आहे. हे सगळे विधी वैद्याला माहीत पाहिजे. योगरत्नाकर किंवा भैषज रत्नावली, निघंटू रत्नाकर या ग्रंथांमध्ये प्रत्येकाचं अजीर्ण होऊ नये, आंब्याचा रस, केळी याचा अजीर्ण होणे म्हणून फणस म्हणून एक द्रव्य सांगितलं आहे. अनुभूत असेल ते. कोकणातील लोकांनी, तो लेखक कोकणातला आहे, त्यांनी सांगितलंय की इलायची खाऊन केळ खाल्लं किंवा केळ खाऊन इलायची खाल्लं तर अजीर्ण होणार नाही. आंब्याच्या रसात काहीतरी आणखी त्यांनी सांगितलं असं काय तूप टाकून सांगायचं. आंब्याच्या रसात तूप टाकून सांगायचं. अनुभूत हे आहे. हे याला हे विधी सगळे माहीत पाहिजे. असं विधियुक्त खाल्लं तर व्याधीकरण आहे. आणि जे नित्य सोन आहे ते व्याधीकरण आहेतच. विरुद्ध विषय सांगितला की विरुद्ध व्याधीकरण आहे. विरुद्धाचा विचार करताना आपण संयोग मात्राचा फक्त विचार करतो. केळी आणि फळं या पलीकडे जाऊन ऋतू आणि द्रव्य, देश आणि द्रव्य, दोष आणि द्रव्य, अग्नी आणि द्रव्य, आणि प्रिय आणि अप्रिय, त्याला मानस विरुद्ध म्हणतात. हे सुद्धा व्याधी करायचं. यांचाही विचार तुम्हाला करायला लागतो. आणि जर हे प्रिय नसते आणि असे पदार्थ खावे लागले वारंवार तर ते अजीर्ण करतात आणि ते व्याधी करतात. म्हणून हा सगळा भाग चिकित्सकाला माहीत पाहिजे. नवीन द्रव्यांचं वर्णन कसं करायचं ते सांगितलं. या पद्धतीने प्रत्येक गोष्ट तपासून आपण जर नीट शिकलं तर आपण हेतू एक वेगळा सुरू करू शकतो. एक्सपर्ट इन हेतू
हेतूत आरोप देण्यामध्ये तज्ञ आणि हेतुपरी चिकित्सा शिकवणारा तज्ञ आणि मग व्याधीचा धंदे वेगळे आपल्याकडे डायटिशियन असं होऊ शकतो आपण. चिकित्सकांना ते आवश्यक आहे. नुसतं डायटिशियनला माहीत पाहिजे असं नाही, चिकित्सकाला माहीत पाहिजे तो चुकलं तर मी दुरुस्त करता. इथपर्यंत आपण आता आपण पुढे जाऊया. निदान झालं. निदानाची व्याप्ती एवढी मोठी आहे. प्राथमिक हे निजामात येणार आहे. आपण हे निजामात करूया. पण अभ्यास संपूर्ण टाकूया. निजामामध्ये येणार आहे. ज्या निजामात येतो त्या निजामात उपशरीर आणि आपलीमध्ये संपला. रोगन आरोप परीक्षेचं याचा अर्थ तुम्हाला इतकं कळलं पाहिजे, निदान कळलं पाहिजे, असतील तर प्राथमिक कळले पाहिजे, नसतील तर इलाजी रूपावरून व्याधीचं ज्ञान करता आलं पाहिजे आणि उपशय करून तुम्हाला ज्ञान करता येतं. एखादा जर गुण लिहिलं जायचं असेल तर उपशय करून करता येतो की याने बरं वाटतं का, ज्याने बरं वाटतं ती चिकित्सा कंटिन्यू करायची, त्यांना म्हणतात उपशय. आता देश भूमिदेह प्रदेनं देशमाफून पुनर्विधा पहिल्यांदा वर्णन केलंय देशाचं. जांगलम वातभूयिष्टम अनुपम तू कपोलमनम आणि साधारण तो सममान असतो. विधा भूमिदेश सांगितला. या भूमिदेशाचा उपयोग चिकित्सेमध्ये वेगळ्या वेगळ्या अँगलनी आहे. तो अँगल खूप महत्त्वाचा आहे. चिकित्सक या नात्याने तो अँगल खूप महत्त्वाचा आहे. विमानस्थानातला भूमिपरीक्षा हा विषय करा. देहपरीक्षा, भूमिपरीक्षा. श्लोक 92 विमानस्थान 8. क्रमांक 276 पेज नंबर. क्रमांक 276 श्लोक क्रमांक 93. तत्र भूमिपरीक्षा आतुर परिज्ञान हेतोर्वा स्यात् दोष औषध परिज्ञान हेतोर्वा तत्र तावत् इयम् आतुर परिज्ञान हेतुः तद्यथा अयं तस्मिन् भूमिदेशे जातः समृद्धो व्याधितो वा तस्मिंश्च भूमिदेशे मनुष्याणाम् इदम् आहारजातम् इदं विहारजातम् इदम् आचारजातम् एतावच्च बलम् एवंविधं सत्त्वम् एवंविधं सात्म्यम् एवंविधो दोषाः भक्तिरियम् इमे व्याधयः हितम् इदम् अहितम् इदम् इति प्रायोग्रहणेन औषध परिज्ञान हेतुस्तु कल्पेषु भूमिपरीक्षा वक्ष्यते. औषध कोणत्या भूमीतून घ्यायचं हा विषय नाही. तुम्ही त्याची परीक्षा कल्पस्थानात सांगितलेली आहे. तो विषय असताना आता फक्त भूमिपरीक्षा म्हणजे आतुर ज्ञान परिहेतो हो. आतुर ज्ञानासाठी त्याचा देश बघायचा आहे. इथे भूमी शब्दाने आतुर शरीर असा अर्थ नाही आहे. इथे भूमी शब्दाने आतुर ज्या भूमीत राहतो, ज्या भूमीत वाढला आहे, ज्या भूमीत तो रोगग्रस्त आहे, त्या भूमीचा अभ्यास करायचा. आणि तो का करायचा ते पुढे सांगताय. व्याधी परिज्ञान हेतो हो शात दोष तत्र तावत इयम आतुर परिज्ञान हेतो हो. इयम म्हणजे ही परीक्षा आतुर परिज्ञानासाठी आहे.
आतुराचा संपूर्ण आहार विहाराचं ज्ञान होण्याकरता, हितकराचं अहितकराचं व्याधीचं ते ज्ञान होण्याकरता मी त्याची देशाची कोणत्या देशात राहतो. आता पहिलं होते काय, अयम कस्मिन देशे जातः समृद्धो वा व्याधितो वा, कोणत्या भूमीत जन्माला आला, समृद्ध वाढलाय, व्याधीच आहे. सामान्यपणे एकच असतं ना, ज्या भूमीत वाढला त्या भूमीतच व्याधी झाला, त्या वेळेतच वाढला असं साधारण असतं. मग असं असेल तर पुढची परीक्षा काय करायची, तस्मिंश्च भूमी देशे, त्या भूमीमध्ये, ज्या भूमीत हा जन्माला आला त्या भूमीमध्ये काय, मनुष्याणाम इदम आहार यातून सामान्यपणे ही पद्धत आहे. केरळात जन्माला माणूस काय खाणार आहे, दक्षिणेकडे जन्माला आला माणूस काय खाणार आहे, इडली वडा तांदूळाचे पदार्थ सगळे दक्षिणेकडे. पंजाब करता असेल तर गहू मका एवढं दूध, लस्सी आणि उडीद. पंजाबमध्ये लोक उडीद खातात, फार खातात पंजाबी लोक. गुजरातमध्ये गेलात तर चण्याची डाळ आणि मुंगफली आणि गोड, तुपाचे पदार्थ, डाळीचे पदार्थ, गोड पदार्थ. शिवाय प्रत्येक घरात ताक अनिवार्य आहे. गुजरात मधल्या कुठल्याही पेशंटला विचारा, गरीबात गरीब, तो सांगतो एवढं ग्लासभर ताक पितो. तिथली प्रवृत्ती काय, प्रथा काय. काही भागात गुजरातच्या सुबत्ता असूनही न उकळलेलं दूध खाण्याची पद्धत आहे. प्रत्येक घरात असं नाही, ते नाही, त्याला विकल्प नाही. गाईचं म्हशीचं दूध काढायचं तसंच भांडण तोंडाला लावायचं, ते ग्लासवर, ती पद्धत तिथे लावून मागवलेला. वेगवेगळ्या सांगतात वेगवेगळ्या पद्धती. मग त्या लोकांची सवय काय खाण्याची हे तुम्हाला कळलं. कशाकरता कळायला पाहिजे, त्याचं हेतुत्व ठरवलं. त्यानंतर मग मनुष्याला इथं आहार जातं, इथं विहार जातं. तिथला विहार काय करतात लोक, फिरण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, झोप घेण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी विहारामध्ये येतात. मग त्या काय काय आहेत, इदम विहार जातं, इदम आचार जातं. जगण्याची पद्धत कशी, आचार कसा आहे. त्यानंतर इदम आचार जातं, इथपर्यंत हे कळलं तुम्हाला. त्या भूमीमधलं इतकं तुम्ही बघायचं आहे. हे का बघायचे ते पुढे त्यांनी सांगितलंय. आता त्या भूमीनुसार बल असतं, देशाचं बल असतं. पंजाबी लोक उंच पुढे तगडे असतात, राजस्थानातले लोक मजबूत असतात, कदाचित उंच नसतील, तगडे नसतील, पण मजबूत असतात. गुजरातमध्ये लोक जाडजूड असतात. त्यांचं शारीरिक बल कसं आहे, सहनशक्ती कशी आहे, कष्ट करण्याची प्रवृत्ती किती आहे आणि कष्ट करण्याची क्षमता किती आहे. आणि म्हणून त्या देशातलं बल काय आहे. त्या देशाला अग्नीचं बल असतं बरं का. प्रत्येक देशाला अग्नीचं बल असतं. पंजाबात अग्निबल उत्तम आहे, राजस्थानात अग्निबल उत्तम आहे, अरुणाचलात अग्निबल उत्तम आहे, बंगालमध्ये अग्निबल निम्न आहे, राजस्थानात अग्निबल मध्यम आहे, महाराष्ट्रात अग्निबल न्यून आहे,
दक्षिणेकडे अग्निबल चांगलं आहे. म्हणजे समाग्रीमध्ये सुद्धा बल असतं 3 वार. समाग्रीमध्ये सुद्धा 3 स्तर आहेत. सम, मध्यबल, उत्तम बल असे 3 बल असतात. सर्वात कमी बल असलेला देश कुठला असेल तो महाराष्ट्र. दक्षिणेकडचा समच्या वर आहे, उत्तरेकडचा उत्तमोत्तर आहे, बल उत्तर तीक्ष्ण नाही, अतितीक्ष्ण नाही. हा फरक असतो देशाचा फरक. आणि त्यामुळे त्यांचं बल काय आहे, देशबल काय आहे, हे देशबल त्या देशातल्या राहण्याच्या पद्धतीवरती येतं. हिमाचल प्रदेशचे लोक सक्षम असतात, व्याधिक्षम असतात, कारण टेकड्यावरून पायी चालत पायी येणं एवढं जरा करावंच लागतं वाहन. आता अडवलं ठीक आहे म्हणाले, पण अजूनही पूर्वांचलामध्ये म्हणजे अरुणाचलाची 5-7 त्यामध्ये वाहन नसतं. कारण प्रत्येक कामाला टेकड्या चढून जावं लागतं आणि टेकड्या उतरून यायला लागतं. त्यांचं शारीरिक बल उत्तम आहे, अस्थि दुबळे. राजस्थानातल्या महिला पाण्यासाठी मळवून जातात, उत्तम बल. आपल्याकडे खेड्यातल्या महिलांना जर कष्ट असतील खूप तर त्या उत्तम बल आहे. तुम्हाला गंमत सांगतोय, फार जुनी गोष्ट आहे, आता कसं दृश्य दिसणार नाही करायचे. मी 1964 गोष्ट आहे. मी पुण्याला आलो होतो आणि पुण्याला आल्यानंतर आम्ही शेंबुराच्या पायी गेलो. 30 लोकांचा बोलका होता. शिवमोग्याला पायी गेलो. साधारण चढायला सुरुवात आमची 10च्या नंतर झाली. आम्ही चढत वरपर्यंत गेलो, पण आम्ही मध्यावर असताना, आता आम्ही जाताना थकत बसत पाणी पित असं चाललो होतो. आम्ही मध्यावर गेल्यावरती एक बाई डोक्यावर भारा लाकडाचा, हातात पिशवी, कडेवर लेकरू आणि पोटात लेकरू, इतकं सगळं घेऊन तरा करीत आमच्या आधी वर पोचले सुद्धा. म्हणजे जे आम्हाला चढायला 3 तास लागले, ती बाई एका तासात 20 मिनिटात चढून गेली. याला म्हणतात बल. देशाचं बल आहे. कुठल्या देशात राहतो, काय काम करायला लागतात, त्याच्यावर बल उत्पन्न होतात. तेव्हा बला हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं, कमी जास्त. त्यानंतर सत्व काय, एवं इदम सत्वम. सत्वाची टीका आहे का बघा. एवं इदम सत्वम नाही सांगतो. सत्व म्हणजे मानसिक बल. त्या देशातल्या लोकांचं मानसिक बल साधारण कसं आहे, ॲव्हरेज कसं आहे. आवर बल आहे, मध्य आहे का उत्तम. हे बाल स्त्री पुरुष विधाने भिन्न होईल, पण त्यातही तरतम असेल. मग उत्तम बल कुणाचं, जो संकट आल्यावरही कुणावर अवलंबून राहत नाही, स्वतः हिमतीने साथ करून काम पुढे जाते, त्याचं नाव उत्तम बल. मध्यम बल घाबरतो, पण कोणी 4 शब्द सांगितले की उडून मारतो, मध्यम बल. अवर बल सांगूनही फरक पडत नाही, कुणाच्या तरी आधाराने काम करतो. चल मी येतो तुझ्या बरोबर, माहिती अवर बल. असे सत्वबलाचे टप्पे असतात.
हे व्याधिशास्त्रामध्ये पण हे असतात. काउन्सिलिंग करून काय होत नाही हे मिळालं असतं. काही लोक नाही काही सांगा तुम्ही नाही गेला नाही मग जबरदस्तीने करायला लागतं. किंवा त्या प्रांतात बल कसं असतं नाही म्हणतात. हे व्यक्तिव्यक्तीने भिन्न असतं. काही इमिजिएट रिस्पॉन्स देतात, शांत असतात, त्याला रागच येत नाही, कितीही काही बोला, स्थिर चित्तप्रज्ञ असतात. उत्तम बरं. म्हणजे रिॲक्ट कसं व्हायचं यालाही सत्वबल चांगलं पाहिजे. एखाद्याने थोडंसं अपशब्द बोलला की उठला सांगते हा ना. मग काल बघितलं का टीव्हीवर? काल टीव्हीवर भयानक प्रकार बघितला. दिल्लीला एका ट्रॅफिक पोलिसने हे केलं काय ते लोखंडी झाला हे असतं ना जिथे ठेवले होते एक कार पोलिसांनी अडवलं. धावत जाऊन त्याला दरवाजातून हात धरून काहीतरी बोलला. हा त्याने कार थांबवली. थोडा मागे आला. मागे आल्यानंतर पोलिसाला वाटलं हा उतरत खाली येईल कसला. त्याने थोडंसं स्टेरिंग असं केलं आणि कार जोरात 140च्या स्पीडने आणि त्याला ओढून दिलं. जागेवर थांबला. 30 फूट पुढे गेला आणि जागेवर थांबला. कालची घटना त्यांनी पाहिली. अवर सर त्याला स्वतःला कंट्रोल नाही करता. इतकी रिॲक्शन जबरदस्त आणि मग रडायला लागला. आईवडीला रडायचे तो तसा नाही वगैरे असं होऊ शकतं. तेव्हा सत्वबल आपलं कसं पाहिजे. इमिजिएट रिॲक्ट करणार पाहिजे त्या शांत विचार करणार पाहिजे. पुढं तुम्हाला काय दाखवणार होता पुस्तक संदर्भ काही आहे? तत्वाचं हां काय दिलं? 119 श्लोक क्रमांक 279 तत्वाचं वाचा मोठ्याने वाचा नाही. तत्वतश्च इति सत्वम उच्यते मनः तत्शरीरस्य तंत्रकम आत्मसंयोगात् तत्र त्रिविधम बलभेदेन प्रवरम मध्यम अवरम. आत्ता अलीकडे सहसा ग्रंथाच्या बाहेर फारसं जात नाही. म्हणजे पुस्तक नसलं समोर तरी ग्रंथात काय सांगितलेलं आहे ते आठवतं पटकन आणि फार फार चुकत नाही. एखाद्या वेळेला चुकतो मग ते दुरुस्त करतो चुकलं तर सत्व बघा पुढे काय एवं सत्वम बरं का. हे व्यक्तिशः भिन्न असतं, देशतः भिन्न असतं, समाजतः भिन्न असतं. पण हे संस्कारांनी चांगलं करता येतं. सत्वबल एवं सत्वम एवं इदं सात्म्यम हा शब्द खूप महत्वाचा आहे. इथे सात्म्यमचा अर्थ कळला का? त्या देशात काय हित आहे त्याचं नाव सात्म्य. देश काल आमय विपरीतम आचक्षते त्याला सात्म्य म्हणतात. पण पाहिलं ना कुठे पाहिलं? व्याख्या पाहिजे ना कुठे पाहिजे? बाकीच्या नावाला पण सात्म्याची व्याख्या कुठं पाहिजे? सात्म्याची व्याख्या सात्म्य कशाला म्हणतात त्याची व्याख्या कुठं पाहिजे? चरक सूत्रस्थान अध्याय 6. जी पद्धत आहे ना त्या पद्धतीने पुन्हा पुन्हा संदर्भ म्हणून पक्का होता. त्यांचे पक्के झाले. व्याख्यानाला बसतो मी विषय मांडायला लागलो की आणि बरोबर संदर्भ काढून तयार ठेवा. आता सोयी चालतो हे बोलणार आहे हे बोलणार आहे. इतकं सुंदर पण ते सतत पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. का म्हणजे
आमयानां देशानाम् आमयानां च विपरीतगुणं गुणं सात्म्यं विपरीतं सात्वम् इच्छन्ति चेष्टितुं सात्मज्ञाः. सात्मज्ञ सात्म्य त्याला म्हणतात की जे देशाच्या काळाच्या दोषांच्या अवस्थेचा विपरीत आहे, त्याला सात्म्य म्हणतात. आणि जे सात्म्य नाही त्याचा अभ्यास करायचा नाही, हा नियम. जर करीत असो तर तो बंद करायचा. श्लोक लिहून घ्या. अत्यंत संविधानानां दोषाणां दोषणात्मकां न विद्वान कर्तुमर्हति. हा श्लोक अष्टांगुर्यातला सूत्रस्थानातला अध्याय बहुतेक 6 मधला असावा. कुठला? 7वा. पेज नंबर 140 पेज नंबर. अत्यंत संविधान. हा श्लोक कोरून ठेवा. हे कोरून ठेवाचा अर्थ मनपटलावर किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवा. पुस्तकामध्ये अधोरेखांकित करून ठेवा. अत्यंत संविधानानां दोषाणां दोषांच्या अगदी जवळ आहे. आणि दूषण करण्याची जी प्रवृत्ती आहे अहितकारक आहे. अशा द्रव्यांनी शरीराचं दूषण विद्वानांनी करू नये. विद्वानांनी अशा द्रव्यांच्या वापराने अभ्यासाने शरीराचं दूषण करू नये. जे दूषक म्हणून सांगितलेले आहेत, दूषण करणारे आहेत, त्यांचा उपयोग करू नये असं निक्षून सांगितलंय. आता त्याची टीका लिहिताना आयुर्वेद रसायन नावाची जी टीका आहे त्याच्यात पहिली ओळ आहे ती खूप महत्वाची आहे. त्याला पण अधोरेखित करून ठेवा. अपथ्यस्य सात्मीकरणं विशेषते. कळलं? कळलं मॅडम? तुमचा प्रश्न होता. जे सात्म्य नाही आहे त्यांचा सात्मीकरण करायचं नाही. अपत्यस्य सात्मीकरणं. सात्मीकरणचा अर्थ आहे ओक सात्म्य. टप्प्याटप्प्याने घेणे, टप्प्याटप्प्याने विसर्जन करणे, असं त्यांचं करायचं नाही. मग आता ऋतू कुठला आहे? प्रवृत्त आहे ना आपल्याकडे. प्रवृत्त आहे वातशमनाचा काळ. तेव्हा आता शीतद्रव्य घ्यायचं नाही. आता सामान्य द्रव्य घ्यायचं. उन्हाळ्यात शीत घ्यायचं, आता सामान्य घ्यायचं. आता वाताला अनुकूल घ्यायचं. वायू शांत करणारं द्रव्य आता घ्यायचं. प्रवृत्त आहे. आता बर्फाच्या पाण्याला हात लावायचा नाही. आईस्क्रीमला हात लावायचा नाही. याला म्हणतात बेहूती. द्रव पदार्थाचं प्रमाण टप्प्याटप्प्याने आता कमी करायचं. जे ब्रिशपद आपण करत होतो एकदम बंद नाही करायचं. आता टप्प्याटप्प्याने कमी करत आणायचं. आधी आपण समजा लोटावर पाणी पिलं असो एका वेळेला, आता एका वेळेला एकच ग्लास प्यायचं. वारंवार प्यायचं. याला म्हणतात ऋतुसात्म्य. आता इथून पुढे तुम्हाला अग्नी आणखी मंद होणार आहे. इथून पुढे मग अग्निदीपन करणारे द्रव्य थोडी थोडी का होईना ही आहारात ऍड करायची. टप्प्याटप्प्याने एकदम भस्कन शुद्ध बोलू शकतो नको. थोडं 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 ऍड करीत जायचं. त्याला म्हणतात ऋतुसात्म्य.
म्हणजे त्या देशात कोणते ऋतू आहेत, त्या देशात काय साधने आहे, एक साधारण साधने असतात. उदाहरणार्थ कोकणात अगदी उन्हाळ्यात म्हटलं तरी दही असात्मच आहे, केळी असात्मच आहे, रोज खाण्याची वस्तू नाही आहे, कधीतरी खायची, कारण शरीर कफप्रधान असते. त्यांच्या शरीराची रचना, शरीराची स्थिती ही श्लेष्मप्रधान असते. उत्कट नसेल पण ग्रीष्मात सुद्धा श्लेष्मा असतोच. त्यामुळे केळी किंवा दही किंवा म्हशीचं दूध ह्या वापरायच्या असल्या तरी त्या थोड्याशा हिशोबानेच वापराव्या. तोच पदार्थ राजस्थानात चालतो, फक्त दही चालणार नाही, कारण ते मुळात अभिषेक, मुळात विलाही आहे, ते भूषण नाही चालणार. पण बाकीच्या ज्या एरवी चालत नाही त्या वस्तू जे तुम्हाला उन्हाळ्यात दूध वगैरे तिथे पिता येईल, कोकणात नाही पिता. देश अमुक तो जाणला. म्हणून कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या देशामध्ये काय साधने आहे म्हणजे त्या त्या अवस्थेचे विपरीत असेल तरी साधने. मुद्दा लक्षात आला. त्या त्या ऋतू त्या त्या देशात जे विपरीत असेल ते साधने. उन्हाळ्यात भात साधने आहे का नाही? हा नक्की आहे. तांदूळ जुना असतो, भाजायची गरज नाही, इतका कडक असतो. भात खायला पण दिवसा खावा, रात्री कमी खावा, एकांतिक होऊन कमी खावा. पावसाळ्यात भात खावा का नाही? शक्यतो टाळावा. खायचं असेल तर 3 पाणी करून खावा. त्यातही खायचं तर दुपारी खावा 12च्या वेळेला, रात्री खाऊ नये, सकाळी खाऊ. याला म्हणतात साधने. मला कधी कधी कौतुक वाटतं, ग्रंथकारांनी केवढा अभ्यास केला असेल, किती रोगी पाहिले असतील त्यांनी, किती क्षेत्रात फिरले असतील. त्यांनी जंगलही पाहिला, अणुपही पाहिला, साधारणही पाहिला आणि सगळ्यांची साधने काय ते लिहून ठेवले. रोग कोणते होतील ते पाहून ठेवले, लिहून ठेवले. म्हणजे सर्वे घेण्याची, त्याची नोंद करण्याची वारंवार एकाने नाही अनेकांनी ती पद्धत असली पाहिजे. मग इतका सगळा सर्वे करून हे पाणी असं असतं, या नदीचं पाणी असं असतं, हे सगळे त्यांनी केलं. म्हणून समजत की ह्या देशात अमुक साधने आहे. पुढं किम साधनं पुढं एवं विधो दोषा साधनं एवं दोषा. या प्रांतात हा दोष प्रबळ असतो. कोकणात रेशमा प्रबळ आहे, विदर्भात वायू प्रबळ आहे, दक्षिणेकडे चित्त प्रबळ आहे. किंवा या पद्धतीने त्या त्या प्रांताचं दोषकारक काय आहे हे आपण अभ्यासलं पाहिजे. पुढं नंतर काय म्हटलंय? भक्ती यम. त्या त्या आता भक्तीची टीका आहे करणार. भक्ती यम नाही आहे. पान 248 वरती 8वा श्लोक बघावर त्यात भक्ती आहे का बघावर.
तर 249 पानावर जी टीका आहे ना त्याच्या मधल्या भागामध्ये तत्र काल विशेषेण षोडश वर्षादीना वयो बाल्यादी ज्ञायते देशेन तू भक्ती इच्छा ज्ञायते असं भक्ती ही इच्छा ज्ञायते देशेन तू असं टीकेमध्ये दिलं त्यांनी. अर्थ काय त्याचा? तर परीक्षेमध्ये त्यांनी सांगितलं की भक्ती ही देशेनं परिचय, भक्ती देशेनं परिचय देशेन देशेन परीक्षे. आणि तिथे त्याचा पण भक्ती कशाला म्हणायची? इच्छा त्या भक्ती देशामध्ये इच्छा. व्यक्तीच्या ज्या काही इच्छा असतील त्याला भक्ती. इथे काय म्हणायचं? तेच म्हणतो भक्ती ही यम. इथल्या लोकांना काय इच्छा होते म्हणजे आवडतं काय? प्रत्येक दिशेची आवड असते. देशतः इच्छा असते, आवडी जन्माला येतात, काही विचार न करता आवडी जन्माला येतात. उदाहरणार्थ तुम्ही पूर्व भारतात गेलात तर भाषेशिवाय जेवणच होत नाही. भाषेला नॉनव्हेज म्हणतात, नॉनव्हेज नाही व्हेज म्हणतात. म्हणजे पूजेलाही चालतं, देवालाही चालतं, तर सगळ्यांना चालतं. भाषे हे व्हेज आहे. सगळ्या पूर्वेकडे चालतात. पूर्व तुमचा हा प्रदेश नागालँड वगैरे जे प्रदेश आहेत आणि कलकत्ता त्रिपुरा आसाम सगळ्या ही भक्ती आहे. मला तुम्ही किती सांगायचं, मला त्रास जायचं आहे अशीच भक्ती. राजस्थानात आहे. राजस्थान तुम्हाला काय आवडते जास्त? ड्रायफ्रुट्स आणि तूप, गोड पदार्थ. तुम्ही त्यांच्याकडे गेलात ना बशीत तुम्हाला गोड पदार्थ आणून ठेवतो किंवा काजू, किसमिस, पिस्ता, बदाम, अक्रोडची डिश तुमच्याकडे ठेवतो. किती खायची ती ते खातात, तुम्हालाही खाऊ घालतात. त्यांच्याकडे तुम्ही हलवा पाहिला का? असं पाहत एवढं आपण करू का? लगेच असं करू पाहिल्यावर असं करू. पोळ्या सुद्धा तुपात बुडवून घेतात. हा पोळी चपाती तुपामध्ये बुडवून घेतात. इच्छा आहे ते काय माझी सवय असते त्याप्रमाणे. तर त्याचे परिणाम काय आहेत ते का पुढचं बघतात. हीच भक्ती आहे. इथे जायचं या मग त्या लोकांत विशेष म्हणून गाडी कुठल्या होतात त्याचाही अभ्यास करतो थोडं. हितम इदम अहितम इदम हे सर्वात महत्वाचं आहे. वैद्यकीय दृष्ट्या ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. जे जे काही तुम्ही पाहताय सामान्यपणे तो रोगी ते करणार आहे. हे गृहीत धरलं आहे सामान्यपणे. म्हणजे पंजाबचा माणूस पाहिला की तुम्ही सामान्यपणे म्हणणार आहे की हा मका आणि उडदाची डाळ आणि दूध ते खाणार आहे. सामान्य गृहीत आहे. एक पेशंटला म्हणालो, एक माझ्याकडे पंजाबी पेशंट आला आणि नव्याने प्रॅक्टिस सुरू केली. रिटायर झाल्यानंतर एक कार घेऊन आला. कारमध्ये मुलगा आपल्या वडिलांना घेऊन आला. सांधे दुखतात, सांधे सुजले आहेत. सकाळी असं वाटतं की पायाला एक एक लोखंडाचा गोळा बांधला 1 किलोचा 2 किलोचा. मी त्यांना विचारलं नाव गाव, म्हणजे त्याच्यावर मला अंदाज आला की हे कुठले आहेत ते. तर त्यांना विचारलं की दूध किती पिता वगैरे. तर साधारणपणे अर्धा लिटर दूध तो माणूस पितो दिवसभरात. मैं त्याला म्हणालो की आपको ये बंद करना पड़ेगा, इतना नहीं पी सकते. अभी उम्र आपकी बड़ी है, 75+ होता, आपको यही बंद करना पड़ेगा. तो इतका चौथावर होतो माझ्या अंगावरती म्हातारा माणूस. क्या बघते हो म्हणून मुलाला घेऊन निघा.
बंद कर यार का. इतकी भक्ती लोकांची असते खऱ्या वस्तूवरती. आणि काही व्यक्ती या चुकीच्या माध्यमातून असतात. आत्ता अलीकडे या आपल्या देशामध्ये तुम्ही एखाद्या डॉक्टरला सांगा पाणी कमी प्या म्हणून, त्याची भक्ती बसलेली त्या पाण्यावर. किंवा त्याला तुम्ही मुलाकडे धान्य खाऊ नका म्हणून सांगा, त्याच्या मनात असं असेल की उठून एक संपून द्यावी करणार नाही. इतकी त्याची भक्ती असते त्या विषयावरती की नाही यांना काहीतरी दाखवायला पाहिजे. ही विकृत भक्ती आहे, पण ही भक्ती असते. तेव्हा भक्ती ही या देशात लोक काय करतात, तिमी व्यादया, आता इदम हितम इदम अहितम, हितम इदम अहितम या सगळ्यामधलं हे हितकर आहे आणि हे अहितकर आहे. हे तुम्हाला असं बाजूला करायचं. देशतः विचार करून मग त्याला व्यक्तिशः विचारायचंय, मग तू हे करतोस का. त्याला अखिलेश टंकटकी लावायचे. हे देशाचा अभ्यास केला, मग या देशात तो राहतो, मग मग हा हे करतो का नाही, तर ते त्याला विचारायचं. आणि ते मग असेल तर इदम हितम इदम अहितम हे करण्याकरता देशाचा अभ्यास करायचा. भूमी परीक्षा म्हणजे देश परीक्षा देह देशाबरोबर अशीही करायची रोग्याची. फरक त्या दोन मध्ये एक देह परीक्षा करायची आहे, म्हणजे देहातल्या अवस्था बघायच्या आहेत. रोग्याच्या शरीरातला अवयव अवस्था व्याधी दोष हे सगळं बघायचं. पण ही देशपरीक्षा त्याला करायची आहे, तो ज्या प्रांतात राहतो त्या प्रांतातली अवस्था काय आहे, तो काय खातो काय पितो कसा राहतो, आचार काय आहे, विचार काय आहे, चेष्टा काय आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्हाला करायचा असतो. त्याला म्हणतात देशपरीक्षा. विषय कळला? देशपरीक्षा विषय कळला? आता तुमच्या मनात येईल हे सगळं एवढं बारीक बारीक करायला तेवढा वेळ असतो का आपल्याला. हे सगळं ज्याला माहीत आहे तो एका क्षणात करून मोकळा होतो. पेशंट पाहिल्याबरोबर तुम्ही कुठल्या गावचे आहात तेवढं विचारलं तर की याला हे असणार आहे आणि हे वर्ग करायचं नाही, मग त्याला मुस्किबात तुम्ही सांगता की हे करू नका म्हणून. हे सगळं एकसमयावर छेदे करून शतपत्र वेदन न्यायाने होतं. शतपत्र वेदन न्यायामध्ये गुलाबाच्या 100 पाकळ्या एका क्षणात ती वेधून जातात. तसं ते म्हणजे तुमची नजर अशी गेली की तुम्ही प्रत्येक वस्तू वेगळी पाहत नाही, 10 गोष्टी एकदम पाहून जाता. दूरपर्यंत काय तुम्हाला कळतं एका नजरेमध्ये, एका क्षणात सुरू होतं तुम्हाला. त्या पद्धतीने हे सगळं तुम्हाला करताना काहीही वेळ लागत नाही, पण हे करावं लागतं. हे तुम्ही नकळत करत असता. ज्याला हा विषय माहीत आहे, ज्याला हा विषय माहीत नाही ते करत नसतात. पण हा विषय कळला की तुम्हाला त्याचं परिज्ञान चांगलं होतं की ह्या माणूस अमुक अमुक करत असणार आहे, तेवढं बंद करायला पाहिजे. फायदा असा होतो याचा की तुम्ही पटकन निर्णय घेऊ शकता. तुम्ही प्रश्न विचारताना सुद्धा कॅल्क्युलेटेड प्रश्न विचारू शकता. देश काय, गाव काय, विचारलं ठीक काय, एक दिवस माझ्याकडे त्या डॉक्टरने पेशंट बघायचे. मध्ये एक सांगण्याचा रोग आला तर चिकनगुनिया. हां, चिकनगुनियाचा पेशंट एक बाई पाठवली माझ्याकडे. आणि मग त्या बाईला मी विचारलं मी कुठल्या गावात, यवतमाळचं. मग मी विचारलं एवढा तेल किती असतं शरीरापासून, तर ती लागली. त्याची बरोबर बहिणी होती किंवा मी साधारणपणे अर्धी वाटी तेल ती रोज खाते म्हणून वरतून. आपण तूप खातो माहिती आहे, तेल खातो माहिती आहे.
ते म्हणजे सवय आहे त्याला शोधवतच नाही, सवय असते. पण मला हे काय लक्षात आलं, विदर्भातली आहे म्हणून. विदर्भातली माणसं कच्चं तेल खूप खातात. म्हणजे कसं वरणावर तेल, लोणच्यावर तेल, चटणीवर तेल, भाकरीवर तेल, प्रांत थोडासा वृक्ष म्हणून ती हे खात नाही. पण मर्यादा कळलं. लहानपणी आम्ही तेल खाल्लं, म्हणजे आम्ही तेल खात होतो तर आमचे आजोबा काय करायचे, ताई खूप लोक एकत्र यायचे, जवळजवळ 15-20 पोरं एकत्र यायचे. आणि त्याची ती अवस्था फार काही सुंदर नव्हती, मध्यमवर्गीय. मग पोरं त्याला गुटी म्हणायची, तेलाची गुटी ओढायची, तेल आपल्याकडे घ्यायचे. मग ते काय करायचं, आम्ही जेवायला बसायचे होला, अर्ध तेल आणि अर्ध पाणी एकत्र खायचे. हे पोरं पिऊन द्यायचे, किती काय आम्ही ते लोणच्यावर तेल, चटणीवर तेल, भातावर तेल, पिठ्यावर तेल, अरे असं ते माहीत पडलं आपल्याला. म्हणजे हेतुत्वाने म्हणजे अशा गोष्टी पटकन तुम्हाला मी याच्यात गेलो गुजरातमध्ये गेल्यावर मी MD क्लास घेतला म्हणजे पोरांचा. आणि तिथे म्हणालो की शेवटी काय करा, प्रश्न सॉल्व झाल्यावरती एक प्रश्न विचार की मी सगळं विचारलं, या पलीकडे तुम्ही आणखी काय करता का, सांगता येईल का तुम्हाला, असा प्रश्न विचार. पण मी उदाहरण दिलं की मला एक पेशंट मिळाला, त्याला स्किनचा प्रॉब्लेम होता, पाठीवरती असं लाल लाल असं हे होते, बारीक 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 फुटकळ्या, आणि त्याला औषध नाही आहे मॉडर्न मेडिसिनमध्ये. पावडर लावा, आमकी लावा, तमकी पावडर लावा, चालू असतो, वर्ष चालू असतो. पण मी त्या पेशंटला शेवटी प्रश्न विचारला की मी सगळं विचारलं तुला, की पण असं काही आहे का की जे मी विचारलं नाही पण तुम्ही करता. त्यांच्या सौ होत्या बरोबर. त्यामध्ये हे जेवण झालं की अर्धी वाटी तीळ किंवा मुठभर तीळ रोज खातात. हे म्हणल्याबरोबर ते विद्यार्थी एवढे जोरात असले, म्हटलं काय हरकला, तो म्हणजे आमच्याकडे पद्धत आहे गुजरातमध्ये तीळ खाण्याची. नव्यानं कळला विषय मला तो, की ते काय करतात, भाजलेले तीळ जेवण झाल्यावरती असं खातात, पण ते छान लागतात, एकत्र करून खात बसतात. तीळ दिलाही रक्तदृष्टीकर आहे, बाहेरून अप्लाय केला तर प्रदोष नाशक आहे, पण अभ्यंतर सेवन केलं तर प्रदोषक आहे. आपल्याला त्या त्या प्रांतातल्या हितकर्त्या अहितकर्त्यांना त्या प्रथा माहीत पाहिजे. त्या तुम्ही जसे प्रांतात फिरा तसं तुम्हाला ते म्हणजे पर्यटन केलंच, कुठल्या विषयात काय जास्त असतं काय चालतं हे तुम्हाला कळलं. मी तुम्हाला सांगितलं का नाही की गुजरातमध्ये काठियावाड एक पद्धत, ताजं दूध आणि त्यात घट्ट ताक, तेवढंच, त्यात साखर, त्यात मीठ हे टाकायचं आणि ते असं घुसळायचं लस्सीसारखं, आणि ते सकाळी पिऊन द्यायचं. त्याला पेद्रू म्हणतात. अत्यंत सुंदर लागतं म्हणून ते आम्हाला त्यांनी दिलं प्यायला. पद्धत आहे म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून भक्ती इदम हितम इदम अहितम, प्रायोग्रहणेनं शब्द आहे का, प्रायोग्रहणेनं किरकोळ गोष्टी घेऊ नका. प्रायः ज्यांचा वापर होतो, प्रायः उपयोग होतो त्यांना फक्त घ्या, त्याचं नाव प्रायोग्रहण. म्हणजे सतत वापरत असतो तेवढ्या गोष्टी घ्या, किरकोळ असेल तर सोडून द्या. प्रायोग्रहणेनं या पद्धतीने देशाचं परीक्षण करायचं असतं. कळला विषय देशाचा थोडा वाढला, पण मला वाटतं बोर नाही झालं. चला पुढचा विषय, देश परीक्षा झाली. MD लेवलला
वाक्य विश्लेषण करता आलं पेपरला हा एक थोडा श्लोक आला. भूमी भेजेला देश वाहून दिला त्याचा विस्तार करता आला. भूमी देह प्रभूना देश वाहून दिला. देश 2 प्रकारचे आहेत. त्यांची परीक्षा करायची असते. सगळे परीक्षेविषयी दर्शनाने परीक्षा करताना रोड परीक्षा रोगी परीक्षा करताना आणि सगळ्या परीक्षा आलेल्या आहेत. तेव्हा एवढंच बाकी परीक्षा देऊ शकतो. आम्ही परीक्षेत नाही आहे तेव्हा चिंता करू नका. पण एखादा परीक्षक आला तो असं विचारू शकतो की आपण स्पष्टीकरण करा. चल पुढचा देहपरीक्षा राहिली. देशी परीक्षा झाली. भूमी परीक्षा झाली. याची 51 झाली. इंद्रिय स्नान पहिला पाहिजे. कसा घ्यायचा, असा वरवर घ्यायचा का गांभीर्याने घ्यायचा. मला भीती वाटते तुम्हाला झोप येते. मला काही नाही सांगतो. त्यात माझे 2 फायदे आहेत. असलेलं ज्ञान पक्के होतं आणि नसलेलं पुन्हा मिळतं. एखादी गोष्ट विसरलो असतो, चिंतन केलं नसलं की चिंतन सुरू होतं आणि 3रा फायदा तुमचा लागतो. त्याच्यामुळे डिटेल घ्यायचं तर थोडक्यात घ्यायचं ते तुम्ही सांगा. हां इंद्रिय स्थान हा संपूर्ण अध्याय म्हणजे संपूर्ण स्थान हा परीक्षा विषय, देह परीक्षे विषयाचा. किती अँगलने देहाची परीक्षा तुम्हाला करावी लागते त्याचा तो अध्याय. प्रायोगज्ञान अपवादात्मक काही दुसऱ्या इतर गोष्टी आहेत. उदाहरण स्वप्न ते आलं, दूध तेही आलं. पण प्रायोगज्ञानेनं शरीराची